वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला आहे. सक्तीचे स्मार्ट मीटर बसविण्याला विरोध करत भर पावसात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार आणि जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चाला महिला आणि पुरुष नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय. यावेळी प्रतिकात्मक स्मार्ट मीटर फोडून सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यात आलाय. तर राष्ट्रवादी नेते राणा रणनवरे यांनीही सरकारला थेट इशारा दिला आहे. हिंगणघाट शहरात स्मार्ट मीटरच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सक्तीचे स्मार्ट मीटर नकोच अशी भूमिका घेत नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झालेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. की हा जो स्मार्ट मीटरचा प्रश्न आहे तो लोकांसाठी अतिशय महत्वाचा झालेला आहे. सामान्य लोकांकडनं वसुली केली जाते आणि स्मार्ट मीटर लावत असताना अधिकारी कोणाचंच तिथं ऐकत नाही असं मला त्यांनी सांगितलंय. खरे का? असं झालंय का आपल्या या तालुक्यामध्ये? अहो, हे फक्त आपल्या तालुक्यामध्ये हे झालेलं नाही, अख्ख्या राज्यात अशा पद्धतीने लूटमार सरकारच्या माध्यमातून केली जाते. मला माहित नाही सरकारकडनं तुम्हाला काय कारण दिली गेली. एक ऑडिओ तुम्हा सर्वांना देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी ऐकवतो. हे जे काय स्मार्ट मीटर तुमच्या घरी लावलं जातंय ना, त्याच्यातून वसुली कशी केली जाते काही प्रमाणात तुम्हा सर्वांना कळेल. लावू का ऑडिओ? मागच्यांना विचारतो, लावू का? शेतात नाही. आणि दुसरं, त्याला पेमेंट कसं होणार आहे? ही अशी सिस्टम नाही आहे की त्यांनी त्या ठिकाणी मीटर लावायचं आणि मग ते तुमच्या बिलात वसूल करायचं, असं नाहीये. सिस्टीम इम्प्रुव्हमेंट करता हे मीटर आपण लावतोय. त्यामुळे सिस्टीम इम्प्रूव्ह होऊन जेवढे अधिकचा महसूल प्राप्त होईल, म्हणजे समजा मागच्या वेळी त्या ठिकाणी जे काही आपलं बिलिंग झालं होतं, आपण जी काही वीज वापरली होती त्या वापरलेल्या विजेत आणि आता रिअलायझेशन मध्ये जेवढा फरक होईल त्या फरकातनं त्यांना पेमेंट मिळणार आहे. त्याच्यामुळे हे काही त्यांना अपफ्रंट पेमेंट कुठलंही नाही. काय म्हणले देवेंद्र फडणवीस साहेब? आधी जेवढं बिल येत होतं आणि स्मार्ट मीटर लावल्यानंतर जेव्हा जे बिल वाढेल त्यातून या स्मार्ट मीटर कंपनीला पैसे मिळतील. बोलले का नाही बोलले? त्याचा अर्थ काय? आधी जर 100 रुपये बिल येत असेल, आधी जर 1000 रुपये बिल येत असेल, तर स्मार्ट मीटर लावल्यानंतर ते बिल वाढणार असं अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः बोलले. भर पावसातही महिला आणि पुरुष नागरिकांनी मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढत सरकारच्या स्मार्ट मीटर धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आम्ही स्मार्ट मीटरला सुद्धा विरोध केला नसता, परंतु या स्मार्ट मीटर बसवण्याकरता जी पारदर्शकता पाहिजे, ती पारदर्शकता तुमच्या विभागाने जर दाखवली असती, तुमच्या विभागाने लोकांना विश्वासात घेतलं असतं, लोकांचे जनजागृती मेळावे जे अपेक्षित होते ते घेतले असते, लोकांचा विश्वास संपादन जर तुम्ही संपादित केल्यानंतर जर त्यांच्या घरामध्ये जर तुम्ही स्मार्ट मीटर बसवले असते तर कदाचित आम्ही त्याला सुद्धा विरोध केला नसता. परंतु चोरीच्या धंद्यानं कोणी ग्राहक त्या ठिकाणी घरी नसताना, कोणी लग्नाला गेला, कोणी मैत्रीला गेला, कोणी कोणा शेतात गेला, त्या ठिकाणी त्याच्या घरातलं मीटर बसवण्याचं काम हे विद्युत कंपनीच्या माध्यमातून फार मोठ्या पद्धतीनं संपूर्ण राज्यामध्ये झालंय. त्यामुळे हे चोट्टे धंदे करायची आवश्यकता सरकारला काय पडली? हे चोट्टे धंदे करायची आवश्यकता सरकारला काय पडली हा माझा प्रश्न त्या निमित्तानं वीज मंत्र्यांना आहे. तुम्ही लोकांचा विश्वास संपादन खऱ्या अर्थानं या सर्व मोहिमेला तुम्ही सुरुवात करायला पाहिजे होती. आणि आपला हक्क आहे, जो वीज कंपनीचा ग्राहक आहे त्याचा हक्क आहे का जुनं मीटर कायम ठेवून नवीन मीटर तुम्ही लावा. जुनं कायम ठेवा, नवीन मीटर लावा. दोघांचं मीटरचं कॅल्क्युलेशन करा आणि त्याच्यानंतर पुढचा निर्णय घ्या. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिकात्मक स्मार्ट मीटर फोडून निषेध व्यक्त केलाय. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नयेत
तसेच नागरिकांची इच्छा नसताना स्मार्ट मीटरची सक्ती करू नये अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. पावसाची परीक्षा नव्हे तर या सरकारला परिवर्तन करण्याची नांदी ही आज या इथं होते आहे. स्मार्ट मीटर जर जाईल पण सरकार पण घालवण्याची तयारी आजपासून करण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यायची आहे. अतुल वांदेलेने आपल्या सर्वांना निमंत्रित केलं. फार मोठ्या ताकदीने तुम्ही आलेला आहात. अतुलने आज सगळ्यांचाच वांदा केलेला आहे. MSEBच्या अधिकाऱ्यांचा पण केला आणि इथल्या आमदाराचा पण केला. मी मगाशी सांगितलं, मी अध्यक्ष झाल्यानंतर आंदोलन करण्याची भूमिका घेतली. जिल्ह्याचे दौरे करत असताना अनेक लोकांनी तक्रारी केल्या की स्मार्ट मीटर हे आमचा अन्याय करणार आहे. बऱ्याच ठिकाणी आंदोलनं झाली. मी अभिमानाने सांगेन की महाराष्ट्रातलं हे आंदोलन सर्वात जास्त मोठं कुठे झाले असेल ते तुमच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय, आंबेडकर चौकात होतंय, याचा अभिमानाने उल्लेख करेन. आणि मी आज सांगतो, या आंदोलनाची धग एवढी वाढेल की या आंदोलनाचा धसका घेऊन राज्यामधल्या असलेल्या या सरकारला स्मार्ट मीटरचा विचार करावा लागेल, हा इशारा देण्यासाठी आपण इथे सर्वजण आलेलो आहे. मीटरला नाव पण चांगलं दिलंय, स्मार्ट मीटर. मला जीएसटीने पहिले पैसे कधी काढले मला कळले नाही. आता या स्मार्ट मीटरतून आमचे पैसे काढण्याचा धंदा चालू आहे. लोकांना जे आवश्यक लागतं त्या गरिबांचे पैसे काढायचे. प्रत्येक वस्तूतून जीएसटीतून पैसे काढले, आमचा खिसा खाली केला, आम्हाला कळला नाही, आम्ही विरोध केला नाही. आता वीज लागते, त्या विजेच्यासाठी स्मार्ट मीटर केलं, ज्याचा अतुलजींनी फार मोठ्या विस्तृतपणे सांगितलेला आहे. ते आम्ही म्हणत नाही. एक गरीब बाई, मोलमजुरी करणारी बाई इथं वरती येऊन स्वतःहून आली. तिला निमंत्रित केलं नव्हतं. ती हे सांगायला आली, हा मोर्चामध्ये मी आले आहे, मला 200 रुपये मिळत आहेत आणि मला 7 ते 8 हजार बिल येत असेल तर तुमचे ह्या ठिकाणच्या असल्या सरकारला मला इशारा देत आहे. मध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 48,000 कोटी थकबाकी आहे, म्हणून सरकारच्या वतीने आम्ही ती भरतो. एका बाजूला तुम्ही पैसे भरता आणि दुसऱ्या बाजूला गरिबांच्या खिशातून पैसे काढण्याचा नीचपणा ह्या देशामध्ये आणि राज्यामध्ये सुरू आहे. मोर्चानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. नागरिकांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहावेत आणि स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रवादी नेते राणा रणनवरे यांनीही स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा दिला आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देण्यात आला आहे. हिंगणघाटमध्ये स्मार्ट मीटर विरोधात निघालेल्या या मोर्चामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भर पावसात नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेला प्रतिकात्मक निषेध यामुळे स्मार्ट मीटरचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता सरकार या आंदोलनाची आणि नागरिकांच्या मागण्यांची काय दखल घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.